तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह राज्यभरात दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुर्ल्यात उपस्थित राहत शिवरायांची आरती केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तर तिकडे नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। हे दृश्य आपण पाहतोय, एक दृश्य आहेत कुर्ल्यातली, पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय, तर दुसऱ्या दृश्यामध्ये उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह राज्यभरात दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुर्ल्यात उपस्थित राहत शिवरायांची आरती केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तर नागपुरात सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह सर्वत्र सध्या पाहायला मिळतो। तिथीनुसार आज या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत कुर्ल्यामधून धनंजय दळवी, तर उपराजधानी नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे जोडलेत। मी धनंजयकडे जाणार आहे। धनंजय, आपण पाहतोय तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह सध्या पाहायला मिळतो, काय सध्या कुर्ल्यात काय ताजे अपडेट? कारण आज 391वी जर आपण पाहिलं तर शिवराज्याभिषेक आहे आणि याच निमित्ताने मुंबईतलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मी सध्या त्याच मंदिराच्या परिसरात आहे। हा संपूर्ण हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे फुलांची आरास करून सजवण्यात आलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरती सुद्धा केली। आणि आता सध्या आपण जर पाहिलं तर उत्साहाचं वातावरण या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा इथे शिवभक्त उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांची जर आपण पाहिलं तर सिंहासनाची जी मूर्ती आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि एक उत्साहाचं वातावरण आज राज्यभरात आहे, किल्ले रायगडावर आहे आणि त्याचबरोबर मुंबईतल्या अनेक ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आणि मुंबईतलं हे पहिलं एकमेव छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आणि महाआरती सुद्धा केलेली पाहायला मिळते। आणि अशामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात। त्याचबरोबर शिवभक्त सुद्धा उपस्थित पाहायला मिळतात। महिला कार्यकर्ते असतील, महिला शिवभक्त असतील, त्या सुद्धा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। सकाळपासूनच या ठिकाणी विविध गाण्यांचं, पोवाड्यांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं आणि दिवसभर जर आपण पाहिलं तर या मंदिरामध्ये महाराजांच्या दर्शनासाठी आज शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो विद्युत रोषणाईने आपल्याला सजलेला पाहायला मिळतो। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सगळ्याचं आयोजन जे आहे ते माजी खासदार पूनम महाजन यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याच मधून आपण जर पाहिलं तर या संपूर्ण मंदिराला 1 वर्ष झालं। 1 वर्षापूर्वी मुंबईतलं हे सर्वात पहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर याचं लोकार्पण झालं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली या मंदिराची संकल्पना साकारण्यात आली। आणि त्यानंतर आज सुद्धा या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी महाआरती सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर संपूर्णरित्या शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आज मुंबईसह राज्यभरात पाहायला मिळतं। आणि त्यातलेच मुंबईतील हे पहिलं असं कुर्ल्यातील शिव मंदिर आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। कारण अगदी धनंजय, आपल्याशी असाच जोडला रहा। उपराजधानी नागपूरमधून आपल्यासोबत जितेंद्र शिंगाडे सुद्धा जोडलेत। जितेंद्र, आपण पाहतोय खरं तर कुर्ल्यात सुद्धा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आरती सुद्धा झालेली आहे। नागपूरमध्ये सध्या कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय?
कारण नक्कीच कारण नागपुरातही मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेकाचा जो आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जे आपण आहोत ते नागपुरातील महाल या परिसरामधील शिवतीर्थावर आहोत आणि या शिवतीर्थाच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात इथे तयारी करण्यात आलेली होती आणि विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. कालपासूनच या पूर्ण जो शिवतीर्थ आहे त्याला पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे. फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळापूर्वी मंत्रोच्चाराच्या उद्घोषामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. इथे सकाळी पालखी काढण्यात आली. पालखीमधून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. त्यानंतर इथे तरुणाई जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे दिसून येत आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये ही तरुणाई आपल्याला इथे आल्याचं दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी असतील, शिवभक्त असतील ते देखील इथे सकाळपासून उपस्थित आहे आणि नागपूरचे भोसले महाराज असतील किंवा इतर जे गणमान्य व्यक्ती आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडतो आहे. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज सोहळा समितीच्या वतीने हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यात येतो आणि आता आपण पाहू शकतो की मंत्रोच्चार सुरू आहेत. त्याचबरोबर इथे जे आहेत ते शिवकालीन आखाडे आणि शिवकालीन जे क्रीडा प्रकार आहेत त्याचं देखील सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर जे मोठ्या प्रमाणात इथे 30 जे कालीन जे आपलं ढोल ताशा वादक पथक आहे ते देखील सादरीकरण करण्यात आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे एकत्र आलेले आहेत. थोड्याच वेळात ते देखील सादरीकरण करण्यात येणार आहे. एकूणच पाहता नागपूरमध्ये जो आहे तो शिवतीर्थावर आणि या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सकाळपासून उत्साह आहे आणि त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवप्रेमी असतील, शिवभक्त असतील त्यांच्यातही या निमित्ताने मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. करण, नक्कीच जितेंद्र आणि धनंजय खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.